का ग मम्मी, तुम्ही अचानक कुठे गेले होते? संडेला नाही गेली? मला नेलं असतं तर मग मला पण यायचं होतं ना फिरायला. पण कोणाकडे गेले होते तुम्ही? अगं बाई, फिरायला वगैरे नाही. ते समाधान आप्पाजी नाही का, त्यांच्या भेटीला गेलो होतो ना ग. त्यांच्याकडे होतो आम्ही. मग आता गेलं तर तुला तर माहित आहे, त्या आजी आप्पाजी थांबा थांबा दिवसच जाते. थांबलो, मग तुझ्या पप्पांनी तर सुट्टी काढली. त्यांच्याकडे नको, मला त्यांच्याकडे बोर होते. त्यांच्याकडे काहीच खेळायला नाही, काही नाही, काही नाही. आप्पाजी तर फोनला हात सुद्धा लावू देत नाही. कसे ओरडले होते ग मम्मी मला मागच्या वेळेस मी गेली होती आणि थोड्या वेळासाठी फोन घेतला होता तर. तुझा फोन घेतला नव्हता का मी? किती ओरडले होते. ए पोरी, वया जाशील ना, मोबाईलला तोंड घालतो. किती बोलतात का ते माहिती त्यांच्याकडे. अगं जुने आहेत ते. आणि बरोबर आहे त्यांचं. मोबाईल 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 24 तास. आजकालची लेकरं तेच करून राहिले. म्हणून आपाजी ओरडले होते. आपाजीला वाटलं तू पण तसंच करते का. मग तू सांगायला पाहिजे होतं ना की मी मोबाईल मध्ये काहीच नाही करत. माझं काही इंस्टाग्राम नाही, माझं फेसबुक नाही, माझं स्नॅपचॅट नाही, माझं कुठलंच अकाउंट नाहीये. तू सांगितलं नाही का आपाजींना मग? हा, मग सांगितलं नाही का मी तुझ्या समोर सांगितलं की काका ती काही मोबाईल वापरत नाही जास्त, असाच घेते थोड्या वेळासाठी. सांगितलं नाही का मी? तरी पण त्या आपाजीने किती लेक्चर दिलं. बाई 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 बापरे. ते कुठून आणलं बोल ना, बाई 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 बाई. मोठ्या मामीची सावली पडली का? मोठ्या मामी सोबत बोलली होती वाटते फोनवर. मोठ्या मामीच आहे तो डायला बाई 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 बाई. अशा बाई सांगा बो माय. कशी बोलते. हो ग मम्मी. अगं आपण कधी जाणार ग गावाला? मला तर गावाला गेलं ना तर मामीच्या हातचं ना मला ते पिठलं आणि भाकरी खायला खूप आवडते. तू बनवतच नाही, तुला येतच नाही मामी सारखं. मामी वेगळंच बनवते. तसंच बनवते बाई, पण तुला नाही आवडत. काही नको सांगू, मामीचं वेगळंच असते, तुझं वेगळंच लागतं. तुझं नाही चांगलं लागत. मामीच्या हातचं पिठलं काय मस्त लागते. पप्पांना पण आवडते. हो, त्यांची स्पेशालिटी आहे ते. त्यांना येते ते चांगलं. बरं चल बाई, चल मी आवरते, कपडे काढून आणते. आज अभ्यास नाही का? करते ना ग मम्मी, करते ना. आता किती वाजले? 4 वाजले ना. आता 2 तास मी टाइमपास करते. 6 वाजता बसते ग मम्मी मी अभ्यासाला. नाही, तू आता 2 तास अभ्यास कर आणि पुढे मग 2 तास टाइमपास कर. आता टाइमपास करून घेते आणि पुढे मग पप्पा आले की पप्पा संग गोष्टी करायला लागतात. आता करून घे, घरी नाही येत ते तर. सगळी शांतता आहे तर करून घे. मी माझं काम करते, तू अभ्यास कर. मग नंतर 6 वाजताच्या पुढे टाइमपास करतो. कायचा टाइमपास करायला लागते काय माहित. हो, करते मी. अगं मम्मी. हो माय मीना, बाई आल्यावर. आ हो माय बाई, सतुबाई सांग आता आली मी तिथून. या. हो हो हो. का बाबा, थंडीची कोण बसली होती? थंडी नाही वाजत का तुम्हाला? हा, अंदर बसा ना, थंडी आहे ना. उन्हाशी बसले नाही. दयपर्यंत बसाय वाटत जसं उन्हाचं. या बाई. सतुबाई, तुम्ही आईले दुरूनच दिसल्या. मला काय म्हणतात, बाई बाई आली हो. हो, आली बाई बाई. परत दिवशी मुरली आलता गावात पोंगी घेऊन. हा, सांगे पोंग्याचं सुरू केलं म्हणे, असं केलं. म्हणलं हो काय, मी त्याला त्या दिवशी म्हटलं होतं. म्हणलं येईन रे मी. म्हणे मग चाल ना, मग आजच म्हटलं आज नाही. ते काय त्याला जशी सर्दी गिर्दी होती, मग त्याच्या संग काही आली नाही. नाही तर त्या रोजी मी त्याच्याच संग येत होती. नाही या जरा भेट घेऊन. बाबाची भेट होते, शिवमची भेट होते. कुठे गेला महाराजा? निजेल आहे का? माय बाई नीज ना. आता नीज लय कमी झालं. आता हिंडा लागते, इकडे चक्रा तिकडे चक्रा, जरा टोंगा येते, जरा चालते. आता पाऊल गिल टाकते ना जरास. आता तर लय त्याला वाटते किती हिंडून किती नाही. हो बाई, तेव्हा काली धरून उभा राहते. आता तर इतकं ध्यान लक्ष ठेवावं लागते माय. हे बा, त्या रोजी त्या पायऱ्यावर मी तर म्हटलं माय बाई हो, आता तर एक जण मागच पाहिजे. मस्त चढलाय लागे 2 पायऱ्या. बरं झालं मा ध्यान गेलो. सांगा. हो का माय बाई, पाय बाई ध्यान ठेवत जाय. हे पाय बाई मी ना एक काम कमी पण लेकराच्या अंग ध्यान ठेवत जाय. हो, ध्यानच असते. धुवा हात पाय. आले नाही तर माझ्या भाषेचीच काळजी. धुवा हात पाय धुवा. चाट होतो मस्त. भाऊले कोणी नाही आणलं बाई संग? भाऊले आणलं की निसकाळजी राहता तुम्ही. भाऊ घरी असले की मग तुमचं मन लागत नाही अति. माय तो भाऊच्या जर नांदी लागलं तर तो भाऊ तर मला आणतात पाणी पडल्यावर. काय तर तेल तुला तर माहिती आहे, त्याला यायला आवडत नाही. ते म्हणलं नाही, मी राहतो घरी. म्हटलं जरा आली स्वयंपाक करून. आता संध्याकाळी चालले जाईन. त्याला म्हटलं उभ्या उभ्या जाऊन उभ्या बिऊ. मला म्हणतात तू काही येत नाहीस गेली की माहेरातून, तुला काही निघा नाही वाटत. म्हणलं नाही. आल्या तर 2 दिवशी काय तर आल्या जाताय का जवळ जातात देतात डबा नेऊन मग भाऊचा.
काही घर नाही. घरपोच डबा जाते. जवळ बुवा दारोजी तुमच्या गावातच आलते सांगत. बाईच्या गावात गेलतो म्हणत. हो हे 4-5 गाव हिंडतात ना माते. मा दूध कुठे ठेवलं? फ्रीजच आहे का? नाही ते का त्या गंजाच्या खालीच आहे. मग शिवमले दिलं आणि तरीच ठेवलं मग म्या. मी ना चहा नको ठेवू, राहू दे. काहून हो बाई, चहा घे ना. नाही काही नको चहा करू. मला भाकर असेल तर दे जेवायले. तुमचे जेवण खावणं झाले का? हो बाई आमचे झाले जेवण आहे ना माय. मग जेवा ना जेवा. मग कायला चहा ठेवू? मग जेवणच करा. मग चहा कायले? मग चहा करून भूक मळ होता. सांग बाई तुम्ही ना उलचा फोन केला असता आम्ही थांबलो नसतो मग जेवायचं. सध्याच जेवलो. काच मला काय खरं असते तुला तर माहित आहे. मी गेलो का येलो काही खरं नसते मला. फोन लावून देऊन बसू तुम्हाला तत्काळात वाट पाहायला लावत नाही. मग काय 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 मी काय कुठची पाहुणी हाव का कामासाठी थांबा लागते? वाढतात मी हात पाय धुवून येतो. जेवलीच नाही मी घरी बाई स्वयंपाक केला. ते म्हणत जेवण मिळालं जेवत नाही मी. आता माहेरात चालली काय म्हटलं घरून जेवून जाऊ तर ते जेवतो म्हणलं मी. काका का आता तूर तूर वरपूर घेत काय चालणं बस झाल्या ना. मग टोपलं गिपलं कुठून आणलं? माय सोडच नाही काका लोकांचं घेतलं काय चालली मोठी घे बोलशा. काही जशा 2 भाज्या तर झाल्या पाहिजे. बदला बाई नाही घेतलं बाई एका भाजीच्या. मी नाही घेतो माणूस बोलते मग. काय नाही बोलत गेलं त्याला माहित नाही का कापसाला बाया आले की तुरीच्या शेंगा नेतातच. मग काका भाजी पूजा तुरीच्या शेंगाने नाही म्हणते काय? इतक्या मुंगलाई लागली का त्याले? नावाला ये ना म्हणा. टोपलं बरं देतो तुले. लय दूर आहे ना, लय दूर जा लागते. आणि या माणसाला सांगा बिचार हा माणूस एक शेंग नाही आणत. मला माझ्या बारा जाणं होत नाही. किती दूर जायला लागतात. त्या कापसाला आलं म्हटलं येऊन घ्या 2-3 भाज्या होतात. मी ना भली शक्ती आहे. स्वतःच्या वावरातल्या शेंगा आणत नाही, भाजीली आणत नाही. लोकांच्या वावरातल्या नेते 3-3, 4-4 भाज्या करायला. भल्ली शक्ती आहे. तिला वाटते की आपल्या वावरातल्या काय लेखा राहू द्या कमी होतात ना. लोकांच्या वावरातल्या दर कोणाचे कापसाले जाव शेंगा आणल्याशिवाय निघतच नाही त्याच्या वावरातून. स्वतःच्या वावरात तूर आहे बरं. अरे काय 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 तुरीच्या काय तुरी झाडं देणार तोडून शेंगा वरपून राहिल्या हो बाया. हो झालं नाही का भाजी पुरत्या शेंगा? अरे काय तूर होऊ देता की नाही उद्यात मले सोंग्याचं कामही ना ठेवत बापा. हो बस झाल्या ना. चाललं बाई मी ना आला तो माणूस अजून किती घेत व. जाऊ दे बाई मी चालली बाई. भलता बोलते मग तो. थांब ना मग 2-4 मोठा घेऊ दे ना. माघारी पाहुणे आले ना भाजी होती एक खट्टा मग समजायची. काय उभी आहेस तोडणं जरा शेंग मुठभर शेंगा मुठखान शेंगा तो तोडल्या तर काय 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 लय हात झिंतात का तोले? एका परी तुले नाही न्यायचे तर मळे दे ना. ओ बाई बस झाल्या ना शेंगा. अरे काय 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 वावरच नेता तोडून. कापूस याचा सोडून चालली शेंगा तोडायली. काय नाही ना बापा मुठभरीने घेतल्या. मा नाही तर काकाला का आम्ही का पोटाच्या वदर खातो काय? खाची गोष्ट आहे कोणी घेते. भाजी पुरत्या घेतल्या बापा काय लय नाही घेतल्या. आई केले थोडी नेऊन राहिली तुमच्या वावरातून मी. एवढा तर कल्ला करून राहिले तुम्ही. पान बापा एका भाजीची नाही झाल्या. अरे बस झाल्या ना बाबा झाल्या ना. खाल्ल्यानं का कमी होते का भाऊ? किती साजरे तूर आहे. खाल्ल्यानं कोणाला दिल्यानं कमी होत उलट वाढ होते त्याच्यात. मग साजरा माल लागेलाय तुमच्या तुरीले. काय गच्च शेंगा भरल्या बाई. एका एका शेंगेत 6-7 दाणे आहेत ना. व्हेरायटी अलग आहे वाटते नाही. ही व्हेरायटी अलग दिसून राहिली बोली. शेंग भली लंबी आहे जाडी जुडी दाणे टपोरा आहे साजरा. खाले नाही पण एवढे रुसकर. गावरानं साजरी लागते बाई खाले सुरुस लागते. कमाल आहे बाई मीनाची. घेते ते घेते त्याच्या वावरातले नावही ठेवते. चल बाई मीना चालले मी. या बहिणीने पाहिजेत का शेंगा का नेल्या हिनं पहिले? काय या बाया कापसाले असणं म्हणजे बेकारच काम आहे. मला तर वाटते पराठी आणि तूर एका वावरात पेरूच नाही. या बाया सुचूच देत नाहीत बापा निरा. फवारा मारेलाय रे फवारा मारेलाय कालच फवारा मारेलाय. नसता घोर करसा मग मला सांगितलं नाही. खोट्या थुत्राचा 8 दिवसाच्या पहिले मानावर असतो त्याच्यावर फवारा मारायले. आणि काल काय ना डबल मारला काय भाजींद्या बोळ्याचा. असं दाखवते जसं की हाला फलाऱ्या गावचा आहे मी ढिमकाऱ्या गावची माहित नाही मला. 8 दिवसाच्या पहिले पिंकीची बाबा असतो होती फवारेले. काही फकडले हानता भाऊ. माघरचा बॉस तो होता फवारेले. 8-10 दिवस झाले ना फवारा मारून. काही खोटं बोलता नी रा. खाऊ द्या ना बापा खाले बी नाही म्हणता. खाची गोठ आहे ना. लोक दान धर्म करतात. मोठे मोठे भंडारे देतात पंक्ता देतात. आणि तुम्ही साध्या तुरीच्या शेंगाई देत ना. मी म्हणतो बाई बा असं करा. एक एक शेंग तोडून कुठे टाइम गमावता. झाडच घ्या कापून आणि जा घरी. शांततेनं तोडत बसा निसकायची. अरे काय बापू निरा. अरे बस झालं ना. काका 15 दिवस आता तुरीच्या शेंगाची भाजी खाता काय? पण का हो मीना वहिनी तुमच्या वावरात बी आहे ना तूर? मग काय तर मावरात का नाही काय? मग तुम्हाला काय वाटलं मावरात नाही म्हणून तुमच्या वावरातले नेऊन राहिले? सांग काय करावं 4 एकर तूर आहे मी. अगं पण आता तुमच्या वावरात कापसाली आली अच्छा ती म्हणलं शेंगा घ्या संध्या भाजी करा.
आता मला वावराला जाऊ कईन, शेंगा आणू कईन, दाणे काढू कईन, भाजी करू कईन म्हणून घेतले. नाही तर मावावर का तूर नाही काय, मला का नवई आहे का तुरीच्या शेंगायची? 4 एकर तूर आहे म्हणलं माई. मग काय तर. तरी बी लोकांचा खाऊ ने सारी तुरच न्या उपटून. मी तर म्हणतो तुरीच्या काय शोंक्याचं कामच नका पडू देऊ. घेऊन जा पाल्या सगट बी. भलताच नसाण्या बोळ्याचा माणूस आहे बाई. जाते लय बडबड बडबड केली आता लो. जशा 2-4 मुठा तोडणं झाल्यास त्या मला. कोत्या मनाचा खायला बी असंच करते. घरच्या लोकायले खाऊ देते की नाही काय सांगा माय. का लोकायले करते का घरचे तसंच करते तर. असं दाखवून राहिला जसं काही त्याच्या पोतभर शेंगाच कमी होतात, त्याला तुरी कमीच होतात पोतभर. मी आज शेंगा नेल्या भाजीले तर काय बाई भल कसे खोट्या मनाचे लोक राहतात माय बाई. भल्ली जीवनी खायात जीव द्यायचा. चल बाई जाऊ दे, काही लय मोठ्याने घेतल्या. नाही म्हणलं शेक साजऱ्या घेतल्या तर घटगोया झाला असता. आता घट भाजी करतो म्हणलं तर जर शेक शेंगा शिल्लक पाहिजेत. जाऊ दे, अशा खोट्या मनाच्या माणसाच्या कुठे न्यायला पुरते व चिंगटला. अशाच्या वावरातलं तर खाऊ नाही पचत नाही ते. माय म्हण त्यातून चितमाय देवळात काय कामाचं व. अरे थांब ना, पडशील ना. लय उभं राहत आहे तिथं, लय हरिकेन राहिला आता. बदके भडस ना मग, रडत ना मग. मग पडला होता ना तू, लागते ना बा. इकडे हात पकड माझा. हात सोडणं मला पडतं ना. चल इकडे वळ, तिकडे नको जाऊ, ते पाहिजे पायरी लागेल. इकडे ये. काय करा बाई, इकडे पैचीच ठेवते. अरे म्हटलं होतं किती पडतं. ये ये माझ्याजवळ ये. ओले बाबाले, पल्ला बाबू ये बाई ये. कोण मारलं ज्यानं पाळलं का बाबूने? थांब थांब. अरे बापरे, मला आज पल्ला लागलं का बा? कुठे लागलं बा? तुले म्हणून म्हणतो ना की पाहू नको, जाऊ नको. कसा करतो तू? येते का मला जोड? पडला की नाही आता, लागलं ना बा? हो लागलं बाबूले. हो थांब. काय झालं बा पिंके? पडला का पोरग? कशी वा? का कसं पडला तो? आवाजी हा ऐकतच नाही. पुढे पुढे पळते आणि पडला, स्वतःच्या मनानेच पडला तो. बर ये रे बाई, ये पडलं मला लागलं का व? डोक्यावर पडला का? नाही माझी अतिच कलंडला, जसा आहे हातालाच लागलं, उलसकच लागलं. काय होत नाही, काय होत असते, पडतच असते. पळे झाडे माल बाळे. आता पळाच लागते, चाला लागते ना, मग पळा लागेलच. चालायचा कसा हरी काय? तो तर भंगाने जाऊ नका म्हटलं की भूलभूल करते. आता रडू नाही. ओले बाबाले, काय आसू चालले माय, काय आसू चालले माय बाई व. मी पण उमा पडला मामा बाबू. चाल बरं आपण त्याला खोबऱ्याचं तेल लावू. काय व हा शिवम ऐकतच नाही बाई. आज 2 खेप पडला, सकाळी पडला, आताही पडला. लागते ना त्याले, रडते मग. तो रडला की मला गमत नाही बाई. मा भाऊ हसताना चांगला दिसते, किती मस्त गोष्टी करते. दीदी दीदी म्हणते मले. आता रडते आता तो, पाय बरं. मलाच त्यानं पडला तो. मी त्याला उचलूनच घ्या लागत होतं, त्याचं ऐकाच नव्हतं लागत. बाबू रे काय झालं? काय कर बाबू, काय झालं बा? माय लागलो का हो? काय रे, कुठे पडला? पिंकी जोड होता ना हा. पिंकी कुठे गेली? अहो आई, तू ना पुढे पुढे चालते. मला जोड आला नाही ना, मला म्हणते पैदल चालते म्हणते, आणि चालते तसं भटकन पडते. तुला डोकं नाही का हो मग? तो काही म्हणीन काय हो माय, थंडीचं किती लागते. सांग किती खर्चटलं लेकराले. जाय ते तेलाची बाटली आई काय लावून राहिली? काही नाही वा, उलसं खोबऱ्याचं तेल लावतो, काही नाही होत. आता पडतेच आहे. ती तिच्या जोड होती वा, त्याच्यात जोड होती ती. तिनं काय केलं? काही नाही हो बाई पिंके, त्याला काय दोष आहे? हेच ऐकत नाही. भला आहे हे करत राहते, ऐकत नाही. जाय कशी की नाही आता? आता पडतं ना मग. मी पडलो वाल्या. मग ऐकत जाय आता, पयाचं नाही असं. आजी बोलू नको हो त्याले, त्याचं दुखत असेल ना. तू बोलतो कोण त्याले? बाबू दुखते का? फूक मार तुम्ही. बसते ना, फूक मार तुम्ही. बाबूला लागलो का बा? बोलू नको बाजी. अरे मुरली रे. ते घरी नाहीत. पिंकी जाय कोण आहे काय बरं? अरे शांताराम काका, नाही बाबा घरी नाहीत, वावरात जायला. वावरात गेला का? कुठे, घरच्या वावरात गेला का कोणाच्या वावरात गेला? काय माहित. आई व बाबा घरच्या वावरात जायला का कोणाच्या दुसऱ्याच्या वावरात जायला?
नाही ते केशव भाऊच्या वावरात जायलात म्हणा. केशव भाऊच्या वावरात जायलात म्हणते. असं का केशव निवृत्तीचं हो का? काय बरं तर ते बाय संध्याकाळी आलं धाड जोर मा घराच्या अंग हा सांगतो म्हणा शांताराम काका आलते म्हणा. हाव काका आठवीन ना. आई व शांताराम काका होते. बाबा घरी आले वावरातून की मग शांताराम काकाच्या घरी पाठवजो. आठवणीनं काकांनी सांगितलं. शांताराम भाऊ होते का? बरं मग विचारा लागत होतं ना ते हा की काय काम आहे काका का काही फोन लावावा ना. फोन सांगायचा आहे तो बाबाचा. काही बोलावं जरसं का लहान आहेस का तू? पुरा निरोप सांगा. मी म्हणलं नाही बिचारे तसं. थांब मग आता जाऊन सांगतो. राहू दे आता. आता का मग पैते का तिचे राहू दे. आता ते बाबा येतातच मग सांगेन मी. यात ठेवतो मला जर याद नाही राहिली तर. ते काम शिंद्या फवले म्हणूनच ते भाऊ घरा लोक आले. नाही ते भाऊ काय आले येतो ते आपल्या घरा लोक.